नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरे नानंद भाभी रेसिपीज मध्ये। तर मी आज तुमच्यासाठी एकदम चटाकेदार रेसिपी घेऊन आली। तुम्ही पण चटपटीत खाण्याचे शौकीन असाल, माझ्यासारखे चटोरे असाल तर चटोऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली। कुरमुर चाट म्हणजे मिक्स चाट असते, ती खूप टेस्टी लागते आणि ठेल्यावर गेले तर खूप जास्त महाग मिळते। पोट भरत नाही, मन भरत नाही, काही नाही तर घरी बनवा, पोटभर खावा, सगळ्या फॅमिलीला खाऊ घाला। तर त्यासाठी ना ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना त्या घेतल्यात मी, ह्या घरी बनवल्यात, तुम्ही बाहेरून मागवू शकता, तळू शकता। तर ही रेसिपी शेअर केली माझ्या यूट्यूब चॅनल, नक्की बघा पुऱ्यांची। त्याच्यानंतर जे छोले असतात ना, म्हणजे हरभरे, ते रात्रभर भिजत घातले होते, त्याला उकळून घेतले मी, ते टाकले वाटीभर। त्याच्यानंतर बॉईल बटाटे त्यांना कट करून ते टाकले, बारीक चिरून कांदा टाकलाय, कोथिंबीर टाकली आहे। त्याच्यानंतर जी बुंदी असते ना ती टाकली, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर नका टाकू। त्याच्यानंतर बारीक शेव टाकली आहे। त्याच्यानंतर जे भाजलेलं जिरं असतं ना त्याचं पावडर टाकलंय। चटणी थोडी जास्तच टाका। काश्मीरी लाल मिरची टाकली, काळं मीठ टाकलंय, थोडं नॉर्मल मीठ टाकायचं। त्याच्यानंतर चाट मसाला टाकलाय, निंबूचा रस टाकायचा, एक पूर्णपणे निंबू असतो ना तो पूर्ण पिळून टाकून द्यायचा। सगळं मिक्स करा। त्याच्यानंतर वरतून थोडी इमलीची चटणी टाकायची, चटपटा स्वादसाठी। त्याच्यानंतर चाट तर रेडी, फक्त 15 मिनिटात रेडी झाली होती ही चाट, तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर आपण आता प्लेटिंग करूयात। त्यानंतर मी प्लेटमध्ये टाकलं, म्हणजे द्रोणमध्ये टाकले, वरतून इमलीची चटणी टाकली, तुम्हाला ग्रीन चटणी आवडत असेल ग्रीन चटणी पण टाका, वरतून शेव टाकली, बारीक चिरून कांदा पण टाकू शकता। तर रेडी आपले चाट, खूप चटपटीत, खूप टेस्टी व इझी चाट। नक्की ट्राय करा, पोटभर खावा, मनभर खावा, घरच्यांना बी खाऊ घाला। रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण